तरुणाईला जोश निर्माण करणारा आमचा यश घोडके, उपस्थित सर्व मित्रपरिवार, पत्रकार बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम महिला दिनाच्या आज सगळ्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी स्थायी समितीचं पदाचं पदग्रहण करत असताना अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर या ठिकाणी बोलले कि अमरावती महानगरपालिका में आपके पास 2 आमदार है, वो अपनी तिजोरी भर के देने वाले हैं, इसमें कोई शक नहीं, वो भर के देने वाले हैं. पण महानगरपालिकेचा विषय असा आहे, आर्थिक स्थिती कशी असली तरी महानगरपालिका काही बंद पडली नाही, चालूच आहे. ही परिस्थिती याच्या आधी अशीच होती, आता अशीच राहणार आहे. या महानगरपालिकेत 3 प्राधिकरण आहे. या 3 प्राधिकरणापैकी पहिलं प्राधिकरण म्हणजे धोरण ठरवणे, पॉलिसी ठरवण्याचं प्राधिकरण म्हणजे सन्माननीय महापौर. दुसरं प्राधिकरण या महानगरपालिकेची आर्थिक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ते म्हणजे स्थायी समिती. आणि तिसरं प्राधिकरण म्हणजे आयुक्त. या महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवस्थेचा आणि सर्व रंगाळा चालून त्याला खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी आयुक्त असल्याचे 3 प्राधिकरण आहे. आता या ठिकाणी सगळ्यांनी बोलून गेले की महानगरपालिकेची तिजोरी आणि चाबी तुमच्याकडे दिली. मला असं वाटतं तिजोरी आपल्याकडे आहे पण चाबी आयुक्ताकडे आहे. तिजोरी जरूर दिली पण चाबी आयुक्ताकडे असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण तरतुदी करणार आहोत, ज्या अर्थसंकल्पीय तरतुदी येणार, बजेट तयार होणार, त्या बजेटमध्ये ज्या ज्या तरतुदी देणार आहे त्या तरतुदी या वर्षात ठरवल्या की फुगून न देता वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प द्यायचा, जेणेकरून अमरावती महानगरपालिकेवरती जे दायित्व आहे ते दायित्व कसं कमी करता येईल. पालकमंत्री महोदयांनी कालच सांगितलं की अमरावती महानगरपालिकेला निधीची कमतरता पडू देणार नाही, परंतु काही गोष्टी त्यांनी परस्पर तिकडच्या तिकडेच एक महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ निर्माण करून त्या हेडवरून सगळे शासनाचे येणारे पैसे वाढते झाले. हरकत नाही, चालेल, तरी पण त्यांनी सांगितलं. आणि आता आदरणीय संजय भाऊंनी सांगितलं की अमरावती महानगरपालिकेला, ताईंनी पण सांगितलं की अमरावती महानगरपालिकेला यावर्षी आम्ही 100 कोटी मागितले, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 50 कोटी त्यासाठी दिले. निश्चितपणे अमरावती महानगरपालिकेला विकासासाठी हे निधी उपलब्ध करून देणारे दोन्ही नेते आहेत आणि राज्यातले माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुद्धा आपल्या सोबत आहेत. पण अविनाश भाऊ, तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. आपल्याला या ठिकाणी पैशाचं ओघ आणण्यासाठी, पैशाचं स्तोत्र वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचे. आपण कशा माध्यमातून पैसे कशातून आपण आणणार आहे. मागच्या वेळेस आपण मोजणी केली, घर टॅक्स आपल्याला फार कमी येतो, 40 कोटी यायला पाहिजे होते, पण ते काही अजून आपण तिथपर्यंत पोहोचले नाही. का कारण आहे ते माहिती नाही. आता या महापौर आपण सगळ्यांना आपल्याला तो बघायचा आहे आणि आपण 140 नाही 160 कोटीपर्यंत जाऊ शकतो, अशा पद्धतीचं आपलं ते तयार आहे. आता 160 कोटी रुपये, कारण शेवटी आपण महानगरपालिका चालवायचं, महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करताय. सगळेच कामं आपण शासनाकडनं पैसे आणून करतो म्हटलं तर होत नाही. तर महानगरपालिकेचं सुद्धा स्तोत्र आपल्याला वाढवा लागेल आणि त्याच्या आपल्याला या ठिकाणी लोकांवर सुद्धा बोजा पडणार नाही. पण या ठिकाणी महानगरपालिकेच्या नगरसेवकांना सुद्धा आपल्याला काही निधी देता येईल, तिथून काम करता येईल, यासाठी जो प्रस्ताव आपला आहे. आज 30 कोटीवरून आपण 81 कोटीवर गेलो आणि आपल्याला 160 कोटी आपल्याला कसे वसूल करता येईल, त्यातून सामान्य माणसाला सुद्धा न्याय कसा मिळत आहे. आणि आपल्याला माहिती आहे त्यावेळेस या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून मोजणी झाली, 5% त्या ठिकाणी वाढलेले होते. म्हणजे ज्या लोकांना 100 टॅक्स येताना 500 रुपये टॅक्स आला, आपण सन्मान्य दादांनी तो टॅक्स कमी करून जुन्याच पद्धतीने आपण टॅक्स दिलेला आहे. फक्त घराची मोजणी वाढली आणि मोजणी असल्यामुळे लोकांना टॅक्स येत होता. आता आपल्याला लोकांवर बोजा नाही टाकायचा, पण मोजणी केल्यामुळे त्या मोजणीप्रमाणेच आपल्याला पैसे घ्यायचे आहेत. म्हणून वसुलीची जी यंत्रणा आहे त्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे उत्पन्न सुद्धा वाढवा. आणि इतर काही स्त्रोत्र आहे त्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या जुन्या बिल्डिंग्स आहेत, महानगरपालिकेचे जे आपले टावर आहेत त्याला सुद्धा आपल्याला कसं हे करता येईल, युटिलाइज करता येईल, आपल्याला कसं उत्पन्न वाढवता येईल. कारण उत्पन्नाचं साधन आहे. आपल्या खुर्चीवर बसल्यानंतर महापौर तुम्ही असेल, स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल किंवा या ठिकाणी चैतन्य गावंडे असेल आणि असणारे सगळे नगरसेवक मिळून या ठिकाणी आपल्याला लोकांवर सुद्धा बोजा पडला नाही पाहिजे, पैसे सुद्धा आले पाहिजे आणि काम सुद्धा